सेक्स वर्क करणाऱ्या, जिथे शरीर विक्री करणाऱ्या ताई असतात, या ताईंचं पुनर्वसन करण्याचं माझं काम होतं, जे मी पोटा पाण्यासाठी ऍज अ जॉब करत होतो. आणि मला कळलं की बाई बाई नसते, बाई कायम आई असते. मी बाई व्हायचो किंवा ती पुरुष व्हायची, इतका तो एक छान असं हे होतं. आणि मग ते कुठलाच भेदभाव नसल्यामुळे ते इतक्या माझ्याशी फ्री वागायच्या आणि मी तर तेवढाच फ्री वागायचो. मी पाहिजे त्या कोणाच्या घरात जाऊन झोपायचो, जेवायचो. ती मग इथे येऊन असं काय मुका घेईल काय कर, ते मी म्हटलं ना की 2 मित्र किंवा 2 मैत्रिणी. लोक जाताना मला बघायचे, अरे त्याला ना, दे यूज्ड टू फील यू आर कनेक्टेड. येस. तर ते मला लोक बाहेरचे बघणार आहेत ना, मला लोक बायकांचे एजंट समजायचे, बायकांचे. सेकंडली ज्यावेळी मी जॉब सोडून माझं एवढं 5 लाखाचं जेव्हा काम करायला लागलो, तर लोकांनी त्यांना सांगायला सुरुवात केली की तुमच्या पोरी बाळीने ह्याच्यापासून जपून ठेवा, एखाद्याला उचलेल मुंबईला विकेल, हा एजंट आहे. आम्ही त्याला कायम गल्लीत बघत होतो. सो त्यांनी मला चप्पल काढून मी किती मार खाल्ला असेल तुम्हाला मी सांगू शकत नाही ना. तो गोवा गुटखा काय काय खाऊन तोंडावर किती वेळा थुंकलेत माझ्या अंगावरती मी सांगू शकत नाही तुम्हाला.